जम्मू कश्मीर के पहलगाम में हाल ही में हुए बर्बर आतंकी हमले में 26 निर्दोष पर्यटकों की मौत ने पूरे देश को झकझोर कर रख दिया है। इस घटना के बाद देश भर में आतंकवाद और उसकी फंडिंग में भूमिका निभाने वाले संगठनों के खिलाफ गुस्से की लहर दौड़ पड़ी है। परभणी में शिवसेना शिंदे गुट ने पहलगाम आतंकी हमले के विरोध में जिलाधिकारी कार्यालय तक मार्च निकाला। प्रदर्शन में आतंकवाद मुर्दाबाद और देशद्रोहियों को सजा दो जैसे नारे लगाए गए। कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार से आतंकियों के खिलाफ कठोर कार्रवाई और पाकिस्तान पर सख्त कदम की मांग करते हुए ज्ञापन सौंपा। 22 रोजी आपल्या भारताचा स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिक, निरपराध नागरिक आपल्या सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते। एक अचानक घटना पहलगाम इथं घडली आणि खरं म्हणजे बेसावध असलेल्या निरपराध नागरिकावर काही पाकड्याच्या अतिरेक्याने जे अत्यंत धर्मांध जातीवादी आहेत, जे देशद्रोही आहेत, जे माणुसकीच्या विरोधात आहेत, अशा पाकड्याच्या नियोजित अशा प्रकारचा कट करून या आमच्या निरपराध भारतीय जे ते प्रवासी होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातले 5-6 जण आहेत, हरियाणातले आहेत, कर्नाटकमधले आहेत, विविध राज्यातून आलेले आपले हे टुरिस्ट होते। विदेशाचा समावेश आहे, नेपाळचा समावेश आहे। म्हणजे हा प्राणघातक हल्ला आहे, हा माणुसकी हल्ला आहे आणि ह्या देशाच्या विरोधात एक पुकारलेले षडयंत्र आहे। या निमित्तानं आमची विनंती आहे शिवसेनेची, आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, की कुठल्याही या पाकड्यांना सोडता कामा नये, पाकड्यांना मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे आणि आतंकवादाचा बिमोड केला पाहिजे। पाकड्याच्या ह्या वृत्तीचा बिमोड करावा अशी आमची मागणी आहे। सर्वप्रथम सर्वांना वंदे मातरम। परभणी जिल्हा परभणी शिवसेनेच्या वतीने काल जम्मू काश्मीर येथे घडलेल्या निर्भीड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करतो आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या आपल्या देशातील सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने मारणं, चुकीच्या पद्धतीने मारणं हे या देशाला बिलकुल रास्त होणार नाही। कारण काल त्या घटनेमध्ये एक नागरिक पुण्याचा होता आणि त्याच्या आईला मी टीव्हीवर पाहत असताना त्याच्या आईचे आसू अनावर झाले आणि त्याच्या आईने ज्यावेळी सांगितलं की त्या आईचा मुलगा लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी एवढे मेहनत केली, एवढे कष्ट केले आणि वयाच्या या स्टेजपर्यंत येऊन पोहोचला आणि एक जीवाला आधार म्हणून पर्यटनाच्या हिशोबाने तो जम्मू काश्मीरला गेला, ज्याने आतापर्यंत कधी आराम नाही केला। अशा त्या कष्टकरी नागरिकाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला, त्याच्या परिवारासमोर, त्याच्या मुलाबाळांसमोर त्याला मारण्यात आलं आणि विशेष करून या आतंकवाद्यांनी त्यांना नाव विचारलं, त्यांची जात विचारली, एवढंच काय तर त्यांचे कपडे काढून त्यांची शहानिशा केली। म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या देशात चालत असेल तर माझी परभणीकरांच्या वतीने मोदी साहेबांना विनंती आहे, अशा या निर्भीड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे। त्यांच्या 10 पिढ्याचा थरकाप व्हावा अशा पद्धतीने ॲक्शन घ्यावी लागेल, तरच हे हल्ले थांबतील, अन्यथा हे हल्ले असे चालत राहतील। म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून आणि एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही परभणीकर या भ्याड हल्ल्याचे अगदी तीव्र निषेध करतो। माझी विनंती आहे, जर आपल्याला जर पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करायला जमत नसेल तर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या सर्व शिवसैनिकांना आपल्या देशवासियांनी ही जिम्मेदारी द्यावी। नक्कीच बाळासाहेबांचा हा शिवसैनिक त्या पाकिस्तानमध्ये घुसून त्या भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्याला आम्ही शोधून त्यांना मारून त्यांना भर चौकात सोडवायची आम्ही थांबणार नाहीत। म्हणून आम्ही जर त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही किंवा पाकिस्तानवर ॲक्शन झाली नाही तर आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाहीत। याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही।